लाइक ही नहीं बढ़ रही है। एवढी तुझी लाइक ही नहीं बढ़ रही है। तुम्ही जर फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं जे ते फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा। फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं। 9 पॉईंटचा बॉक्स आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन इथून हा फोटो सेट करायचा इथून परफेक्टमध्ये। ठीक आहे, अशा प्रकारे इथून हा फोटो सेट झाल्यानंतर आता आपल्या घरी सिंपली ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपला जो बीट मॉडी इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा। बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं आहे। खाली इथे थोडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्याची लेंथ आहे ते आपल्याला जेवढे हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे। अशा प्रकारे इथपर्यंत नेल्यानंतर आता आपल्या घरात सिंपली पहिल्यांदा यायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर हा फोटोवरती क्लिक करायचा आहे। बीट ऑडिओमध्ये जे आपण बीट द्या जेथून चेंज होतील तिथून हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची ते कुठे चेंज होते ते चेंज होते आपले। ठीक आहे, तर सिंपली ह्या फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत मला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्या घरात सिंपली पहिल्यांदा यायचं आहे। एकदम आहे ना बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो बीट मॉड आहे आपली जी ही बीट आहे ना सिंपली नवी बीट जिथून चेंज होतील तिथून हा जो बीट मॉड आहे तो स्प्लिट करायचा। ठीक आहे, त्याच्यानंतर पहिला जो भाग आहे बीट मॉडचा त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून आपलं पहिलं PNG ॲड करायचं आहे। दुसरा जो भाग झाला बीट ऑडिओचा त्याला आपल्या दुसऱ्या PNG ॲड करायचं सिंपली रिप्लेसवरती क्लिक करून। ठीक आहे, इथून आपण ॲड केल्यानंतर आता मी काय करतो, सर्व फोटो इथून बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो। हे तिथून पाहू शकाल की सर्व फोटो बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर आपल्या सिंपली हे जे पहिले ट्रान्झिशन आहे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट म्हणून जाईल मेन फ्लॅगचा इथून सिलेक्ट करायचा आहे। ह्याची जी खालची लेंथ असे संपूर्ण कमी करायची आणि इथून मावरती अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून इथून मग कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल प्लॅनोमा 1चं इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचे फोटो आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 2चं इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या सिंपली कॉम्बोमधलाच डायनॅमिक सेक 2चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। हाच इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करत हा जो आपला आहे ना 3 सेकंदाचा फोटो तिथपर्यंत यायचं आणि त्याच्यानंतर 3 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला आहे ना कॉम्बोमधला डिस्टो लेफ्टचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला आहे ना इनमधला क्रॉस ओपनचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आउटवरती क्लिक करून फेड आउटचा जो आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिंपली इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून सिंपली कॉम्बोमधला आपल्या स्लाईड अँड वेवचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला कॉम्बोमधलाच वेव अँड स्लाईडचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच स्लिप अँड स्लाईड 2चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कॉम्बोमधलाच सिंपली स्लिप अँड स्लाईड 1चं जो आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे ते इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिंपली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये हा जो आपल्या सेक नावचा इफेक्ट आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हे जे आपले ना सिंपली 4 सेकंदाचे मागचे जे पण फोटो आहे ना जेथून आपण 4 सेकंदाचा फोटो स्प्लिट केला आहे त्याच्या मागच्या फोटो जे पण आहे त्या सर्वांना इथून हे जे इफेक्टची लेंथ असेल ती द्यायची। दिल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी विश ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन येते 3 नंबर त्यावरती क्लिक करायचं आहे। जे डुप्लिकेट लेअर होईल ते आपल्याला काय करायचं सिंपली
हा जो आपला आहे ना 6 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे असं बघा. ठीक आहे. इथून नेल्यानंतर आपल्या पुन्हा पहिल्या व्हिडिओ द्यायचा आहे आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचा आहे. ग्लिचमध्ये तुम्हाला हा जो क्रोमॅटिक नावाचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हा जी लेंथ त्याचं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली पुन्हा पहिल्या व्हिडिओ द्यायचे आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून येथे तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली डायमंड झूमचा शिवाय सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 4 आणि 5 सेकंद तिथला पुढं आहे तिथे यायचं. इथे आल्यानंतर सिम्पली व्हिडिओ वरती क्लिक करून हे तुम्हाला प्रोमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल 3 बार्स अशा वेळी इथून सिलेक्ट करायचं आहे. इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्यापेक्षा लेंथ असेल अशा वेळी सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 4-5 सेकंद तिथलं जो हा फोटो आहे त्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथं आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वर जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.